comes to session second. In this session, we turn towards second type of plane, equation of plane passing through the point and perpendicular to n bar. म्हणजेच काय, एक पॉईंट दिला आहे आणि परपेंडिक्युलर वेक्टर दिला आहे. हा तुमचा प्लेन आहे. सपोज इट इज अ इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए बार अँड एक परपेंडिक्युलर वेक्टर दिला आहे तुम्हाला n बार. आता तो ओरिजिनमधूनच असेल याची गॅरंटी नाही, फक्त परपेंडिक्युलर आहे. मग टेक ओके. मग आपण काय घेतलं, फक्त लेट पी आर बार बी पॉईंट, म्हणजे त्याचा पोझिशन वेक्टर आर बार आहे ऑन अ प्लेन. एनी पॉईंट आहे ऑन अ प्लेन. कसं आहे ते प्लेन, विच passes through the point A having position vector A bar and perpendicular to n bar. मग काय केलं, and therefore AP bar perpendicular to n bar. बरोबर आहे की नाही. हा तुमचा प्लेन आहे. प्लेनमध्ये हा दिलेला पॉईंट आहे. ओके, ह्या पॉईंटमधून आणि हा प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर वेक्टर आहे. मग ह्या पॉईंटमधून जाणारा दुसऱ्या बाजूला एक पॉईंट घेतला, यांना जोडणार ह्या प्लेनला कोणताही पॉईंट घेतला तर हा नेहमी परपेंडिक्युलरच असतो. सिंपल कन्सेप्ट आहे. आणि जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर काय, आपला कन्सेप्ट माहिती आहे ना, ए पी बार डॉट एन बार इक्वल टू 0. ओके, हा जर वेक्टरच्या पीचा पोझिशन वेक्टर आपण घेतला आहे आर बार मायनस एचा पोझिशन वेक्टर ए बार डॉट एन बार इक्वल टू 0. आतमध्ये गुणलं तर आर बार डॉट एन बार मायनस ए बार डॉट एन बार इक्वल टू 0. म्हणजेच आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार. आणि हा काय आहे माहिती आहे ना, वेक्टर फॉर्म आहे. हा काय आहे, वेक्टर फॉर्म ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर एन बार. आर बार डॉट परपेंडिक्युलर इक्वल टू ए बार डॉट परपेंडिक्युलर वेक्टर. ओके, याला म्हणतो आपण कार्टेशियन फॉर्म. बघा, हा कोणता फॉर्म आहे, वेक्टर फॉर्म. आर बार घेऊ आपण एक्स आय, एनी पॉईंट आहे तो एक्स वाय झेडने दाखवतो. एन बार परपेंडिक्युलर वेक्टर आहे, युनिट वेक्टर आहे का, नाही, म्हणून हा दाखवला ए आय प्लस बी जे प्लस सी केने. आणि ए बार एनी पॉईंट आहे, एनी पॉईंट दिलेला पॉईंट आहे, त्याला म्हणतो आपण x1 y1 z1. अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ प्लेन कोणतं, ए पी बार डॉट एन बार इक्वल टू 0. खरं तर ओरिजिनल फॉर्म हा आहे, याच्यापासून पुढे मिळालं. बिकम्स, याचं रूपांतर कसं होईल, ए पी बार आर बार मायनस ए बार एक्स मायनस x1 इंटू आय, वाय मायनस y1 इंटू जे, झेड मायनस z1 इंटू के. हा ए पी बार मी डायरेक्ट लिहिला इंटू एन बार, ए आय प्लस बी जे प्लस सी के इक्वल टू 0. एम आय करेक्ट. अँड इफ वी सिम्प्लिफाय इट देन आय जे जेचा गुणाकार तर काही ए इंटू एक्स मायनस x1 प्लस बी इंटू वाय मायनस y1 प्लस सी इंटू झेड मायनस z1 इक्वल टू 0. आणि याला म्हणतो आपण कार्टेशियन फॉर्म. याला काय म्हणतो आपण, कार्टेशियन फॉर्म. आणि हे ए बी सी काय असतात, डायरेक्शन रेशिओज. कसे असतात, प्लेनला परपेंडिक्युलर जो असतो
त्याचे हे डायरेक्शन रेशिओज असतात. आणि असा हा तुमचा सेकंड इक्वेशन ऑफ प्लेन. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट हॅविंग पोझिशन वेक्टर 2i + 3j + 4k अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर. ओके. दिलेल्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिला आहे. मग आपण काय मानू हिअर, लेट ए बार इक्वल टू 2 times i प्लस 3 times j प्लस 4 times k पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट इन plane and n bar 2i plus j minus 2k काय आहे, हाच काय आहे, नॉर्मल वेक्टर किंवा परपेंडिक्युलर टू द प्लेन. अँड देअरफॉर जर तुम्हाला पोझिशन वेक्टर माहिती आहे, नॉर्मल वेक्टर माहिती आहे, तर वेक्टर इक्वेशन of plane is काय फॉर्म्युला, r bar dot perpendicular vector equal to given vector into perpendicular vector. That is r bar dot unit vector 2i normal vector equal to a bar 2i plus 3j plus 4k dot n bar 2i plus j minus 2k i j k आणि काय आलं -1. हा कोणता फॉर्म झाला, हा वेक्टर फॉर्म झाला. 2i प्लस j मायनस 2k हा कोणता फॉर्म झाला, वेक्टर फॉर्म झाला. आणि फॉर कार्टेशियनसाठी काय पुट करा, फक्त पुट फॉर कार्टेशियन फॉर पुट r bar इक्वल टू xi प्लस yj प्लस zk द्या टाकून. आणि बघा i j चा गुणाकार करून r बार हे टाकलं तर i 2x प्लस y मायनस 2z 2x प्लस y मायनस 2z इक्वल टू -1. आणि हा आहे कार्टेशियन फॉर्म, रिक्वायर्ड कार्टेशियन फॉर्म. संपला प्रॉब्लेम. One more problem. Find the Cartesian equation of the plane passing through the point A 1 2 3 and direction ratios of whose normal are 3 2 5. ओके. तर त्याचं इक्वेशन आता हा दोन प्रकारे येईल. याच्यावरनं ए बार काढा, याच्यावरनं एन बार काढा. आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार आणि मग आर बारची किंमत टाका. किंवा डायरेक्ट फॉर्म आहे कोणता बघा इथं, हिअर x1 y1 z1 म्हणजेच कोण आहे 1 2 3. हा काय आहे, पॉइंट ऑन प्लेन आहे. नंतर अँड डायरेक्शन रेशिओज ऑफ नॉर्मल आर, ते कशाने दाखवतो आपण, ABC ने दाखवतो. तेही तुम्हाला प्रोव्हाइड केलेत. काय आहेत, 3 2 5. अँड देअरफॉर कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इज a into bracket x minus x1 plus b into bracket y minus y1 plus c into bracket z minus z1 equal to 0.
दॅट इज ए म्हणजे 3 इंटू ब्रॅकेट x मायनस x1, बी 2 y मायनस y1, सी 5 z मायनस z1 इक्वल टू 0. सिम्प्लिफाय इट. 3x मायनस 3 प्लस 2y मायनस 4 प्लस 5z मायनस 15 इक्वल टू 0. म्हणजेच काय? दॅट इज ते इक्वेशन काय येईल? 3x प्लस 2y प्लस 5z, ओके, 15 आणि 4 19 आणि हे किती? मायनस 22. बरोबर आहे का बघा? 4 आणि 3 7, 22 आणि इज द रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. इज द रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन. संपला प्रॉब्लेम. थर्ड टाइप, equation of plane passing through the point a bar and parallel to non two parallel vectors b bar and c bar. म्हणजेच काय? हा तुमचा प्लेन आहे. ओके, ह्या प्लेनमध्ये हा एक पॉइंट आहे. या पॉइंटमधून जाणारा आणि या प्लेनला पॅरलल असणारे असे दोन बी बार आणि सी बार कसे आहेत? नॉन पॅरलल वेक्टर्स आहेत. हे दोन्ही कसे आहेत? नॉन पॅरलल आहे. पण प्लेनला कसे आहेत? याच्यावरती हे प्लेन वेक्टर कसेही काढा, हे ह्या प्लेनला कसे आहेत? पॅरलल आहेत. ओके, कसं काढायचं? त्याच्यासाठी आपला एक पॉईंट घ्या. लेट पी आर बार बी any point on the plane. कसं आहे ते? which passes through the point a bar and parallel to b bar and c bar, and therefore बी बार क्रॉस सी बार काय? हा काय असतो? वेक्टर असतो. परपेंडिक्युलर टू बोथ बी बार आणि सी बार. बी बार क्रॉस सी बार हा काय आहे? दोघांनाही परपेंडिक्युलर असणारा वेक्टर आहे. हा असा वेक्टर हा बी बार क्रॉस सी बार आहे. याचाच अर्थ काय आहे माहिती आहे? तो दोघांनाही परपेंडिक्युलर टू बोथ. आता बी बार आणि सी बार कुणाला पॅरलल आहे? प्लेनला पॅरलल आहे. मग त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट काय येईल? परपेंडिक्युलर येईल. बरोबर आहे का? व्हेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ बी बार अँड सी बार. याचाच अर्थ बी बार क्रॉस सी बार इज परपेंडिक्युलर टू काय येईल? प्लेन येईल. बघा, हा तुमचा व्हेक्टर आहे समजा. याला हा परपेंडिक्युलर आहे, याला पुन्हा परपेंडिक्युलर घेतला तर तो दिलेल्याला कसा येईल? पॅरलल येईल. परपेंडिक्युलरचा परपेंडिक्युलर इज अ पॅरलल टू ओरिजिनल प्लेन. ओके, मग हा बरोबर आहे. परपेंडिक्युलरचा पुन्हा सांगतो, आपण थोडीशी मिस्टेक करतो आहे. काय झालं? बी बार आणि क्रॉस सी बार हे दोन वेक्टर आहे, यांचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला. हा कसा आहे? याला परपेंडिक्युलर. बरोबर आहे. पण प्लेनला हे दोन कसे आहेत? पॅरलल आहेत. मग हा याला परपेंडिक्युलर, याचा अर्थ तो याला पण कसा येईल? परपेंडिक्युलर येईल. अँड देअरफॉर परपेंडिक्युलर म्हणजेच एन बार इक्वल टू कोण आहे? बी बार क्रॉस सी बार आहे. अँड देअरफॉर व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. देअरफॉर व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काय? फॉर्म्युला माहिती आहे ना? व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इज ए पी बार डॉट एन कॅप किंवा आर बार डॉट परपेंडिक्युलर व्हेक्टर. परपेंडिक्युलर व्हेक्टर कोण आहे? बी बार क्रॉस सी बार इक्वल टू ए बार डॉट परपेंडिक्युलर व्हेक्टर बी बार क्रॉस सी बार. और
याला म्हणतो आपण व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. हा व्हेक्टर फॉर्म झाला. जर हे एका बाजूला घेतलं तर दॅट इज हे असंही लिहिता येईल ए पी बार डॉट एन बार म्हणजेच कोण बी बार क्रॉस सी बार इक्वल टू 0. आणि असं असेल तर याचाच अर्थ काय आहे माहिती आहे, ए पी बार बी बार आणि सी बार हे काय आहेत माहिती आहे ना. आपण स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये बघितलं हे कसे आहेत, को प्लॅनर व्हेक्टर्स आहेत. हे कसे आहेत, को प्लॅनर व्हेक्टर्स आहे. आणि जर हे को प्लॅनर व्हेक्टर्स असतील तर आपल्याकडे एक कंडिशन आहे कोणती, इफ 3 व्हेक्टर्स आर को प्लॅनर देन वन कॅन बी एक्सप्रेस ॲज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेअर लॅम्बडा अँड म्यू आर स्केलर्स. लॅम्बडा आणि म्यू काय आहे, स्केलर्स आहे. याचं सिम्प्लिफिकेशन करा म्हणजेच काय होईल, आर बार मायनस ए बार इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी बार प्लस म्यू टाइम्स सी बार. म्हणजेच आर बारची किंमत काय आली, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार प्लस म्यू टाइम्स सी बार. आणि याला म्हणतात पॅरामेट्रिक फॉर्म. याला म्हणतो आपण पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ प्लेन. याला म्हणतो आपण पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ प्लेन. काय केलं बघा, पॅरामेट्रिक फॉर्मसाठी मी फक्त काय केलं, ए पी बार डॉट एन बार म्हणजेच बी बार क्रॉस सी बार इक्वल टू 0 घेतला आणि त्याच्यावरनं तुमचा इक्वेशन तुम्हाला मिळाला. आणि हा मिळाला पॅरामेट्रिक फॉर्म. लॅम्बडा आणि म्यू पॅरामीटर्स आहेत किंवा स्केलर्स आहेत, असा हा तुमचा फॉर्म. ओके, कुठून, पॉईंट आणि पॅरलल व्हेक्टरमधून जाणारा. फाइंड व्हेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन passing through the point A minus 2 7 5 and parallel to the vectors 4i minus j plus 3k and I plus j plus k. मग काय दिलेलं आहे, पॉईंट दिलेला आहे. मग त्याचा पोझिशन वेक्टर काढा. लेट ए बार मायनस 2i प्लस 7j प्लस 5k काय आहे, पोझिशन व्हेक्टर ऑफ अ पॉइंट ऑन प्लेन. नंतर बी बार काय आहे, 4i मायनस j प्लस 3k अँड सी बार i प्लस j प्लस k. बी काय आहे, व्हेक्टर्स पॅरलल टू प्लेन अँड देअरफॉर बी बार क्रॉस सी बार म्हणजेच काय, डिटर्मिनंट ऑफ आय जे के. बीचे कोइफिशियंट 4 मायनस 1 3 आणि 111 आणि काय आला हा, -1 -3 -4i 4 -3 जेला निगेटिव्ह असतं, 4तून 3 गेला 1 इंटू जे 4 प्लस 1 5k. हा झाला बी बार क्रॉस सी बार. आणि जर तुम्हाला बी बार क्रॉस सी बार मिळाला, ए बार मिळाला, and therefore vector equation of plane is, therefore vector equation of plane is r bar dot perpendicular vector equal to a bar dot perpendicular vector. म्हणजेच r bar dot perpendicular vector -4i
मायनस जे प्लस 5k इक्वल टू ए बार. ए बार काय आहे -2i प्लस 7j प्लस 5k इंटू -4i मायनस जे प्लस 5k. एम आय करेक्ट? बघा ते वेक्टरच्या किमती टाकल्या. आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. वेक्टर फॉर्म आहे, लेफ्ट साईड तशीच ठेवा. आर बार डॉट -4i मायनस जे प्लस 5k इक्वल टू I 8 जे के आणि विच इज इक्वल टू किती आन्सर येईल? 8मधनं 7 गेला 1, 25 आणि 1 26 आणि हा तुमचा आहे तसाच इज द रिक्वायर्ड व्हेक्टर फॉर्म. इज द रिक्वायर्ड व्हेक्टर फॉर्म ऑफ द प्लेन. ओके, असा हा प्लेनचा रिक्वायर्ड व्हेक्टर फॉर्म. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. अ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट -1 1 1 पॅरलल टू द व्हेक्टर्स. व्हेक्टर्स कसे दिले बघा, एक व्हेक्टर दिला आणि दुसरा लाईन दिला. मग लाईनच्या डायरेक्शनचा व्हेक्टर कोणता? हा आहे. ओके, पहिल्यांदा आपण लेट ए बार काय येईल -i प्लस जे प्लस के काय आहे पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉइंट ऑन प्लेन अँड बी बार 2i प्लस 3j मायनस 7k. हा तर पॅरलल आहेच. अँड आता सी बार कोणता घेणार तर लाईनच्या डायरेक्शनचा व्हेक्टर हा लॅम्बडा टाइम्स तो पण काय असतो पॅरलल टू लाईन म्हणजेच पॅरलल टू गिव्हन प्लेन. हे काय आहेत हे काय आहेत व्हेक्टर्स पॅरलल टू प्लेन आहे. आणि म्हणून बी बार क्रॉस सी बार काय हा व्हेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन येईल. कोणता I J K 2 3 -7 3 -8 2 and which is equal to काय 6 plus -56. Am I correct? 6 -56 -50i जेला निगेटिव्ह साईन 4 मायनस मायनस प्लस 21 25 -16 -9 -25k. एम आय करेक्ट? हा तुमचा झाला बी बार क्रॉस सी बार. and therefore vector equation of plane is काय आहे r bar dot perpendicular vector equal to given vector dot perpendicular vector. टाका किमती r bar dot b bar cross c bar -50i -25j -25k इक्वल टू ए बार काय आहे बघा ए बार इज -i प्लस j प्लस k डॉट -50i -25j -25k -25 कॉमन घ्या r बार डॉट काय 2i प्लस j
प्लस के आय आयचा गुणाकार जे जेचा गुणाकार बरोबर आहे आय आय प्लस जे जे मायनस के के मायनस 0 आलं आणि म्हणून आर बार डॉट 2i प्लस जे प्लस के तिकडचे इकडे जरी आलं तरी ॲन्सर काय येईल 0 येईल आणि इज द रिक्वायर्ड व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. ओके. फाइंड नेक्स्ट प्रॉब्लेम फाइंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन आर बार डॉट आर बार इक्वल टू आय डॉट जे प्लस लॅम्बडा टाइम्स आय प्लस जे प्लस के प्लस म्यू टाइम्स आय मायनस 2j प्लस 3k. ओके. काहीच नका करू. अशा प्रकारचं इक्वेशन आपण बघितलं आहे. कम्पेअर विथ आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार प्लस म्यू टाइम्स सी बार अँड देअरफॉर तुम्हाला काय मिळेल ए बार काय मिळाला आय मायनस जे काय म्हणतो याला माहिती आहे ना पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ऑन प्लेन अँड बी बार काय आहे आय प्लस जे प्लस के सी बार आय मायनस 2j प्लस 3k हे काय आहेत वेक्टर्स पॅरलल टू प्लेन. ओके. अँड देअरफॉर बी बार क्रॉस सी बार वेक्टर perpendicular to plane and which is equal to I J K B C 3 plus 2 5I 3 minus 1 जेला निगेटिव्ह असतं minus 2 minus 1 minus 3k and therefore vector equation of plane therefore पहिल्यांदा मी कोणतं काढतोय vector equation of plane is r bar dot b bar cross c bar equal to a bar dot बी बार क्रॉस सी बार म्हणजेच आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार 5i मायनस 2j प्लस 3k मायनस 3k इक्वल टू ए बार आय मायनस जे डॉट 5i मायनस 2j मायनस 3k किमती टाकल्या अँड विच इज इक्वल टू काय आलं आय जे जे के के 7 आर बार डॉट 5i मायनस 2j मायनस 3k फॉर कार्टेशियन फॉर्म काय केलं आर बारची किंमत टाकली कोणती एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के अँड देअरफॉर एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के डॉट 5i मायनस 2j मायनस 3k इक्वल टू 7 म्हणजेच 5x minus 2y minus 3z equal to 7 and is the required Cartesian form. Okay, stop here.